सीमा नेहमी येत असते जुडिओला, तर आज बघणार आहे मी. मला माझं शॉपिंग करायची नाही का आलं. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मी जीन्स घातलेली आहे, ते पण मी कुठे चाललेले तुम्हाला सांगते. तर मी चाललेली आहे, मी आता निघालेली आहे कॉलेज रोडला. तर तुम्हाला वाटत असेल काय आज विशेष, हिला का जायचंय. तर मला आहे ना माझा बड्डे येतोय, तर मला त्याच्यासाठी छान छान अशी मस्त शॉपिंग करायची आहे. तर तुम्हाला हेही वाटत असेल ही उठून सुटून शॉपिंग दाखवते किंवा दाखवते. तर मम्मी ना जरा बाहेर गेलेली आहे, तर मी म्हटलं मग आपणच काहीतरी आपले एक शॉपिंग करणार आहे आपण छान छान. तुम्हाला माहिती आहे शॉपिंग हा आवडता विषय असतो आपल्या महिलांचा, त्यांना खूप आवडत असते शॉपिंग. तर मग म्हटलं चला आपण काय बड्डेला मी म्हणजे साडी बघणार आहे का मग ड्रेस बघणार आहे का जीन्स बघणार आहे तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं. म्हणून मी म्हटलं माझी आज सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवणार आहे, मी काय काय घेणार आहे. माझा बड्डे खूप जवळ येणार म्हणजे आलाच आहे जवळ, तर येतोच आहे. तर मग मला पण जरा मी पण एक्साइटेड आहे, मस्त माझा बड्डे येतोय. तर मी काय काय अशी शॉपिंग करणार आहे तेही मी तुम्हाला दाखवेल. तर मी आणि सीमा आता निघालोय. सीमाला मी आता त्या साईडलाच मला जायचंय, ती इकडे राजवादी भवनच्या इकडे जॉबला आहे. तर आता मी तिला घेते, मग आम्ही दोघी निघतो. मग पुढे काय काय घेणार आहे मी सगळं दाखवते तुम्हाला. एक छानसं बुटीक पण आहे, त्या बुटीकमध्ये आम्ही जाणार आहोत आणि मग बघू. मग आता तिथे मला जर आवडलं ड्रेस वगैरे तर आम्ही बघू. त्या दिवशी आम्ही सिटी सेंटर मॉलला खूप बघितले, पण तिथे ना यल साईज नव्हती. तर मग म्हटलं, ते बोलले अजून तुम्ही 2-3 दिवसांनी जर चक्कर मारलं तर ठीक आहे, पण आता सिटी सेंटर मॉल एवढं लांब जायचं म्हटलं नको, आपण छान असं कॉलेज रोडला जाऊ. तर आता आम्ही तिथेच निघतोय. मग चला पुढे तुम्हाला पण मी दाखवते आणि सगळ्या गोष्टी शेअर करते. चला. फायनली मी सीमाला पिकअप केलेलं आहे. तर आज ना ती गाडी चालवतीये. हे कॉलेज रोड आहे. आम्ही ना बुटीकमध्ये गेलो होतो, तर तिथे ना वाटतं ते बाहेर गेलेले आहे. तर म्हटलं आपण इकडे जुडिओला वगैरे जाऊन येऊ, कॉलेज रोडला काय आवडलं तर तिकडे बघू. मग ते म्हणे त्यांना ना अर्धा तास लागणार होता, मग आम्ही आता इथे आलोय. तर हे आमच्या इकडचं कॉलेज रोड आहे. तर इकडे सहसा सगळे खूप फिरायला येतात. इकडे म्हणजे एक वेगळंच वातावरण राहतं. पैकी कॉलेज आहे इथे ना 2-3 असे कॉलेज आहे. तर मग इथे असं कॉलेज नाव पडलं कॉलेज रोड. तर इथे एकदम छान वाटतं संध्याकाळी. तर आता बघू आम्ही जुडिओमध्ये आम्हाला काय आवडतं मी त्याचं तुम्हाला दाखवतेच आहे. फायनली आम्ही जुडिओला आलेलो आहे. सहसा ना जास्त मीच गाडी चालवते, पण आज तिला मी बोलली तू गाडी चालव म्हणजे मला शूट घेता येईल. तर फुल गर्दी आज इथे पण. तर फायनली मी जुडिओला आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय शॉपिंग करायचं. चला मग आपण चला. तर मी आणि सीमा नेहमी येत असते जुडिओला, तर आज बघणार आहे मी. तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही मध्ये गेलो तर तिथे अलाउड नव्हतं, जुडिओमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढणं. तर मग मी मध्ये शूट नाही घेतलं. तर मी ही मस्त जीन्स घेतलेली आहे, टॉप आहे, सीमाने घेतला. तर नाही मला काही दाखवता नाही आलं तिथलं. तर आता तुम्हाला मी सांगितलं होतं एका बुटीकमध्ये जाणार आहे, आता तिथे दाखवते. तर मी छान असे मस्त इथे विनायक म्हणून इथे बुटीकमध्ये आलेली नाही. तर छान असे तुम्हाला माहितीच आहे मला छान. मी आता इथे छान छान असे ड्रेस बघणार आहे. तर आता काय आवडेल मला बघेल मी. वरतच घ्यायचा का आता मला थोडंसं सीमा पण सजेस्ट करेल मी काय घेऊ. तर आता मी त्यांनाही विचारते का मला काय चांगलं दिसेल, मग पुढे दाखवते तुम्हाला. मी बरेचसे आता ड्रेस बघितले, बघूया आता सूट्स मध्ये त्या दाखवत आहे. ओके. थोडा हेवियर लुक येतो तुम्हाला असं. हा रिच पण वाटतं. हा असं काही नाही. नाही म्हणजे हे रेंज वाईज आहे. हो हो हो. काय याची रेंज? बॉडी भरलेलं हा नको आहे. ये मैं लेती हूँ ये ऐसे देखून देखो छान आहे आपण. ऐसा दुपट्टा फार छान आहे. जी थोड़ा पार्टी तो ये है ना, ये पार्टी धोती ह्याच्यामध्ये शेड्स येते.
पण नंतर तो स्ट्रिंग होईल का? प्लाझो पॅन्ट आणि दुपट्टा. ओके. आणि ते खूप प्रिटी दिसतं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यार आपण घडी घालून ते काय दिसत होतं, पण ते वेअर केल्यावर काय दिसतं, सबके बाल दिसतील. इसीलिए आपके बाल छोटे हो गए ना. तर मी बरेचसे असे छान छान ड्रेस बघतेय. बघू मला आता काय आवडतंय. मी तर अजून चॉईस नाही झाला मला. इथे ना बऱ्याचशा दिवसापासून आम्ही ना पहिल्यापासून इथे येतो ह्या शॉपमध्ये. तर मी छान असं आता माझ्यासाठी काहीतरी बघणार आहे. मला तुम्हाला माहिती जुडिओमध्ये अलाउड नव्हतं. परत बुटीकमध्ये मला एवढं खास काही आवडलं नाही. तर आता मी इथे बघणार आहे. तर ना मी आता वरती चालली आहे. मी बघते आता मला वरती काय आवडतं. मला दीदी आहे ती वरती दाखवणार आहे. इथे पण खूप छान दुकान आहे. आम्ही मम्मी सहसा कुठे बाहेर जायचं असेल ना, वन पीस घ्यायचा वगैरे असेल तर मग इथेच येते. तर आता चालू आहे बघू. मी स्वेटर घालून घेतलंय कारण की खूप थंडी आहे. बघू आता मला काय आवडतं. तर मला ना ही छान अशी पॅन्ट आवडलेली आहे जीन्स आणि हा टॉप आवडलेला आहे. तर आता फायनली मला एवढं आवडले आणि हा उद्याचा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करणार आहे कारण की आता खूप वेळ झालेला आहे. अंधार पडला आहे. सीमालाही वेळ होतोय. तर तिलाही तुम्हाला माहिती जायचं असतं. ड्युटी वाचून ती सकाळची बाहेर निघालेली असते. तर मी हा व्हिडिओ उद्या कंटिन्यू करेल. उद्या मी परत शॉपिंगला निघणार आहे कारण की उद्या संडे आहे. तर हा मोठा आपण उद्याच व्हिडिओ करू. मग आता मी निघणार आहे घरी. मग नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल आहे निशाण मम्मी रेसिपी. तर तुम्हाला टायटल समजलं असेल आज का म्हणजे मी काय करणार आहे. तर मी आज करणार आहे माझ्या बर्थडेची शॉपिंग. तर मला आज तुम्हाला माहिती आहे माझ्या जवळपास आता बर्थडे येतोच आहे. तर छान त्याची मला थोडेसे कपडे घ्यायचे कारण की ना सध्या माझ्याकडे जीन्स वगैरे मी घेतली पण ते थोडंसं राहून गेलं मला व्हिडिओ काढायचं. तर आज मी बरीचशी शॉपिंग करणार आहे. तीही मी दाखवणार आहे. सध्या आम्ही बॅक वॉटरला जाणार आहे. थोडंसं काय दाखवता आलं तर ठीक आहे, नाही तर मी माझी शॉपिंग नक्कीच तुम्हाला शेअर करेल. तर मस्त मस्त शॉपिंग करणारी साई मी आज चाललोय. आज साईला आज संडे असल्यामुळे त्याला सुट्टी आहे. वॉटरला आलेलो आहे. इकडे पार्किंग आहे आणि ह्या साईडला आहे ना सगळे बोटिंग आहे. ज्यांनाही बोटिंग करायची असेल ना तर इथून करतात. कोणी फोटोशूटला येतं. खूप छान. अजून ना ऊन आहे म्हणून एवढी काही गर्दी नाही तर खूप आता थोडंसं 4-5 वाजता आहे ना खूप गर्दी होईल. तर हे बघा छान अशी इथे बोटिंगचे 100 रुपये घेतात. तर थेट तिथपर्यंत आहे. तर बघा छान असे फोटो पण आहे काढू शकतो आपण. किती सुंदर बॅक वॉटर इकडे. हे गंगापूर धरण आहे ना तिथे आहे हे. आता मी छान मस्त फोटोशूट करतो आणि पुढे बघू. तर फायनली मी घरी आलेली आहे. बघा आज मी तुम्हाला बोलू ती कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू उद्या करणार आहे. तर मी तो व्हिडिओ कंटिन्यू केला. तर मला काही गोष्टी नाही दाखवत आल्या. बघा मी काठियावाडमधून ड्रेस घेतले. तिथं व्हिडिओ अलाउड नव्हते. परत मी बॅक वॉटर दाखवलं तुम्हाला. आम्ही तिथे थोडंफार फिरलो आणि फोटो काढले आणि साईला पण फोटोशूट थोडंसं करायचं होतं. मलाही थोड्याशा 2-3 रील करायच्या होत्या. म्हटलं ते त्यानिमित्ताने चला म्हटलं बॅक वॉटरला साईला घेऊन जाऊ म्हणून साईला घेऊन गेली ती. त्याच्यानंतर आम्ही बाहेर थोडंसं खाल्लं. त्याच्यानंतर त्याला परत घरी सोडलं मी. मग मी थोडीफार शॉपिंग केली आणि मी आज काय शॉपिंग केली मला प्लीज सॉरी मला तिथे काही दाखवता नाही आलेलं आहे कारण तिथे अलाउडच नव्हतं. मी आणि सीमा जुडिओमध्ये गेलो होतो. तर सगळ्यात पहिले ना जुडिओमधून मी पॅन्ट घेतली आहे. मी ती दाखवते आधी तुम्हाला. तर ना मी पॅन्ट घेतलेली आहे. ही जीन्स घेतली. तर हे बघा ही ब्लॅक कलरची जीन्स घेतली. ही पण मी काल घेतली. हे बघा एकदम मस्त आणि कम्फर्टेबल बसलेली मला. आणि हा टॉप पण मी कालच घेतला आणि आज लगेच वेअर केला. आणि बघा ही जीन्स घेतली मी. इतकी सुंदर आहे ना ही जीन्स. ही फक्त जीन्स आहे ना 699ची आहे. तर तुम्हाला माहिती जोडीचे कपडे छानच असतात आणि क्वालिटी असते. ब्लॅक कलरची घेतलेली आहे आणि खूप छान आहे. इथे पॉकेट आहे, इथे पण आहे आणि मस्त चेन आहे. काही ना माझ्याकडे ब्लॅक जीन्सच होती. माझ्याकडे ग्रे कलरची होती आतापर्यंत. ती मी खूप वेळेस घातली. सध्या मला जीन्स पण घ्यायची होती म्हणून काल ही घेतली. हे टॉप घेतलं आणि हे घेतलं. ही एक जीन्स घेतली. तर तुम्हाला छान छान मी आज दाखवणार आहे मी काय घेतलं. अजून एक पॅन्ट दाखवते. ही ना मी एक प्लाझो घेतली. तर इतकी छान भेटली ना. ही ऑफर मध्ये चालू होती. ही पण मी जुडिओ मधून घेतली. ही ऑफर मध्ये ना फक्त 499 आलेली आणि बघा इतकी छान आहे ना. तिचं तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा याचं ना हे कपडा आहे ना ही इतकी टिकेल ना. हे बघा अशी प्लाझो आहे.
तर हे बघा अशी प्लाझो आहे ती, ते छान अशी नाडी आहे. म्हणजे आपण याच्यात हे टॉप, हे बघा असे प्लाझो म्हणून आपण असं यूज करू शकतो. हे बघा, आणि खूप छान कापड आहे याचं. ही ना मला मोठी झाली आहे थोडीशी, तर हे बघा इथे आहे ना नॉर्मल थोडंसं मी सीमाकडून टक्स वगैरे मारून घेईल. हे बघा खूप छान ही, आणि ना याचा कॉफी कलर आहे, पण याच्यात थोडंसं व्हिडिओमध्ये वेगळा दिसत असं मी. हे बघा, हे बघा छान आहे, ही पण मस्त भेटली मला. ही पण पॅन्ट मी घेतली, म्हटलं अशी थोडंसं नाही का, कधी कुठे पटकन जायचंय, आपल्या रेसिपी करायची, तर ना मी आता ड्रेस दाखवते. मी छान असे बर्थडे साठी माझ्या ड्रेस घेतलेले आहे. मी मस्त शॉपिंग केली. खूप सुंदर असा मला ड्रेस भेटलाय. तर बघा हा मी ड्रेस घेतलेला आहे बर्थडे साठी. म्हणजे मी बर्थडे साठी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, तर मला नेहमी त्या गिफ्ट घेतात. त्यामुळे आम्ही तुला तुझ्या मनाने तुला काय घ्यायचे तू घे. म्हटलं ठीक आहे. आता उद्याही मला सीमा परत ड्रेस घेणार आहे. आपण बाहेर जाऊ म्हणे, तुला जो लागेल तो ड्रेस घे तू. म्हटलं ठीक आहे, उद्या बघू उद्याचं. तर मी हे ड्रेस घेतलेले आहे, तुम्हाला मी दाखवते. तर बघा हा आहे ना सुंदर असा सूट घेतलाय मी. तर याचा ना पिंक कलर आहे. तर बघा मी जवळनं दाखवते. छान आहे, आणि बाहीला ना असं इथे पण वर्क आहे बघा. आणि ना खाली इथे नॉर्मल प्लेन आहे, आणि इतकं सुंदर कपडा आहे ना याचा. हे बघा खूप छान भेटला. हे बघा असा, आणि ना याच्या खाली बघा ही पॅन्ट आहे. ही पॅन्ट आहे हा, आणि हा दुपट्टा इतका सुंदर आहे. हा दुपट्टा म्हणजे जेव्हा मी वेअर केला ना, हा घातला होता, इतका सुंदर वाटत होता हा ड्रेस. हे बघा असा दुपट्टा. हे बघा एकदम भारी, छान आहे ना. वाटते का बर्थडे गर्ल? नक्की सांगा. तर मी बर्थडेला कोणता ड्रेस घालू तेही मला उद्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हे बघा हाय, याचा दुपट्टाही छान आहे. मी अजून एक ड्रेस घेतलेला आहे, तोही दाखवते. माझं चाललंय बर्थडेला ना असं मी शॉर्टच शक्यतो कपडे घालत असते. म्हणजे गुडघ्याच्या इथपर्यंत, जास्तही शॉर्ट नाही, कारण की नाही बरं वाटत एवढं. तर हा एक घेतलेला आहे मी. तर ना व्हिडिओमध्ये थोडासा डार्क कलर वाटत असेल, पण हा एवढा डार्क नाही, इतका सुंदर. जेव्हा मी हा घातला ना इतका सुंदर वाटत होता. तर हे बघा बाईला आहे ना, हे बघा असं इथं वर दिलंय. याला ना फिटिंग करायचंय मला. तर मी तो दादा बोलला तुम्ही वाटलंच तर घरी जाऊन तुम्ही काय तुम्हाला किती कमी जास्त होतं ते बघा, बिल ठेवा, वाटलं आमच्याकडून कमी जास्त आम्ही करून घेऊ. ते त्यांच्याकडे होऊन जातं. हे काठ्यावाडमधून मी ड्रेस घेतलेले. तर हे बघा हा आहे असा. याला ना मेहंदी कलर म्हणता येईल, पण याच्यामध्ये ना व्हिडिओमध्ये थोडंसं डार्क दिसत असेल तुम्हाला. आणि हे बघा हा मी याच्यावर दुपट्टा, हे बघा यावर दुपट्टा आहे हा. हे बघा छान असा, हा पण खूप छान दिसतोय. आणि जेव्हा घालेल तुम्हाला दाखवेलच. तर ह्या दोघांमध्ये कोणता मी बर्थडेला घालू तेही मला सांगा. याची प्राइस आहे ना, मी तुम्हाला पण वाटेल याची प्राइस काय आहे. मी हे दोन आहे ना ड्रेस म्हणजे मे बी 5,500 घेतले. तर हे बघा हा आणि हा, हे दोन्ही मला याच्यावर आहे ना प्राइस येते. ते ना 50% सध्या ऑफ चालू आहे काठियावाडमध्ये. तर बघा हा आणि हा, हे दोन 5,500 घेतलेले मी. तर हे बघा, आणि हे सध्या तुम्हाला माहिती आहे याचा कपडा चांगला आहे, रिच वाटतात हे कपडे, आणि घातल्यावर पण छान वाटतात. तर तुम्हाला अजून एक दाखवणार आहे. तर ही आहे साडी. तर ही मी मागवली आहे मेशोवरून. तर ना माझी अॅनिव्हर्सरी पण खूप म्हणजे जवळ ती पण आहे. माझा बर्थडे त्याच्या 3 दिवसांनी लगेच अॅनिव्हर्सरी पण आहे. तर मी जाम खुश आहे. मी खुशच असते दरवेळेस, कारण की तुम्हाला माहिती आहे अॅनिव्हर्सरी आपली राहिल्यावर आपला एक वेगळाच आनंद असतो. तर म्हणून मग चला म्हटलं आता तुम्हाला तीही दाखवू. नेमकी ती आज आली, ती 21 तारखेला येणार होती. आता बघा याच्यात आहे ना व्हिडिओमध्ये जरा पिंक वाटते, पण ती पिंक नाहीये, रेड मध्ये नॉर्मल आहे ती, पण याच्यात पिंक वाटतेय ती, पण ठीक आहे. तर हे बघा मी ही साडी घेतलेली आहे, आजच ऑनलाईन मागवली. तर ना ही मी 10 दिवस झाले मागवली होती. तर तुम्हाला माहिती सध्या खूप चालू आहे, ट्रेंड मध्ये चालू आहे. याच्यामध्ये प्लेन पण असते. हे बघा याला बुट्टी घेतली, म्हटलं प्लेन नको, त्याच्यात बुट्टी छान दिसेल. तर हे बघा याची लेस बघा किती छान वाटते बघा. हे बघा अशी येते. तुम्हाला माहिती मला पिंक कलर जास्तच आवडतो, माझ्याकडे पिंक साड्या येऊन जातात. मी ना नॉर्मल थोडासा रेड मागवला होता, पण ठीक आहे हा पण काहीतरी वेगळा आहे.
तर हे बघा, याच्यात ना आकाशी ब्लॅक भरपूर कलर आहे. तर हे बघा, तर ना अशी ही आलेली आहे साडी. तर हे बघा, हे आहे ब्लाऊज याचं. तर तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते. हे बघा, हे ब्लाऊज आहे याचं. मला ब्लाऊजच याचं खास बघायचं होतं, म्हटलं बघून घेऊ. तर हे बघा, याचं ब्लाऊज आहे. मी तुमच्या समोरच ओपन केलेली, मी असं काही नाही का आधी केली. तर याचं हे बघा, हे ब्लाऊज आहे. इथे काटाला राहिले, हे काठ राहतील. मस्त छान आहे ना. इथे तुम्हाला माहिती चुन्या मला आवडतातच, तसं शिवेल. आणि हे बघा, सुंदर अशी ही साडी. तर तुम्हाला वाटतं ही साडी कितीची आहे? ही साडी 1300 रुपयाची मी आणलेली आहे, मागवलेली. तर हे बघा, आजच आली ती. तर सुंदर अशी मी तुम्हाला अशी, तर ही मी अॅनिव्हर्सरीला घालणार आहे माझ्या. पुढे आमचे बर्थडे आहे. पुढे बघा, आता सगळ्यात पहिले माझा बर्थडे येईल, मग अॅनिव्हर्सरी येईल, सासूबाईंचा बर्थडे येईल, लगेच हर्षलचा बर्थडे येईल, लगेच साईचा बर्थडे येईल. आमची मागोमाग आहे ना सगळे बर्थडेच आहे. तर बघा, दीदीचा झाला. तर बघा, छान अशी ही साडी दिसणार आहे. मी ना खूप दिवसाचं म्हटलं ही साडी मी कधी घेईल, मागवेल. मी खूप दिवसाचं चालला होता विचार, तर म्हटलं चला आपण अॅनिव्हर्सरीच मागू. तर हे बघा, छान अशी दिसेल. तुम्हाला माहिती आहे साडी आपल्याला आवडतेच दिसायला, छान दिसते. हे बघा, तर तुम्हाला कशी वाटली ही सांगा मला. तर छान आली ही साडी, पण घडी घालून ठेवते. आणि आता सीमाकडे उद्या मी ब्लाऊज देऊन टाकेल. ती मस्त छान मला ती म्हणजे मला ती उद्या नाही तर 2 दिवसात मला ब्लाऊज शिवून देईल, कारण की ती माझ्यासाठी पटकन शिवून देत असते. तर कपडा पण चांगला आलेला आहे साडीचा. आणि सिरियसली साडी खूप छान आली. तुम्हाला माहिती ऑनलाईनचं जर आपल्याला टेन्शन येतं, कपडे कसे येतील, साड्या कशा येतील, कारण की खूप महाग आपण घेतो, मग थोडंसं धगधग वाटतंच आपल्याला, का नको नाही का असं खराब वगैरे कपडे यायला, किंवा तुम्हाला माहिती आहे जे आपण मागवतो त्याच्यात काही ना काही प्रॉब्लेम निघतात. तर हे बघा, पण ही साडी सिरियसली खरंच छान आली. तर मला जाम आवडली साडी. तुम्हाला आवडली का सांगा. तर हे ब्लाऊज आहे, तुम्हाला मी दाखवलंच. तर छान अशी मी घडी घालून ठेवते. तर छान आहे हा कलर, छान आहे, आता मस्त दिसते. तर मी साईडला ठेवते. तर मी अजून काय शॉपिंग केली, तर ना मी माझा बर्थडे आहे, तुम्हाला माहितीच आहे. ही तुम्हाला वाटत ही काय बर्थडे करते नाही का घडी घडी. तर माझा आता 2-3 दिवसांनी राहीलच बर्थडे. तर मी म्हटलं आपण फेशियल करून घेऊ. तर हे बघा, मी O3चं फेशियल किट आणलेलं आहे. तर हे बघा, हे तर ना मी हे पहिल्यापासून आहे ना, मी जास्त फेशियल वगैरे काहीच करत नाही. पण मी आय थिंक मम्मीच्या बर्थडेला केलं होतं, पण तेव्हाही फेशियल नव्हतं केलं, फक्त मास्क लावला होता. तर हे बघा, हे O3चं मी आता फेशियल करणार आहे उद्या. आणि उद्या बरेचसे मला कामं आहे. उद्या मी ज्योतीकडून सगळं करणार आहे, वॅक्स, पेडिक्युअर, मॅनिक्युअर, परत हे आपलं फेशियल, आयब्रोज, परत मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे. हात पण माझे जरा टॅन झालेले, म्हटलं डी टॅन करून घेऊ, कारण की ना परत नॉर्मल असा हेअर कलर करून छान मस्त हेअर वॉश, छान थोडीशी नॉर्मल कटिंग. तर छान असं आपल्यालाही वाटतं ना, आपला जेव्हा बर्थडे येतो काहीतरी आपण छान नटावं. तर छान मी उद्याही फेशियल हे करणार आहे O3चं. तर याने हे ना मला हे सूट होतं. तर मी बरेच वर्षापासून मी चांगले 7-8 वर्षापासून O3च वापरते. मी जास्त करत नाही फेशियल, वर्षातून एकदा करते, ते आवर्जून का करते, माझा बर्थडे असतो म्हणून. तर मग काही लग्न कार्य असले का मी काही मास्क असेल तो लावून घेते. पण मी तुम्हाला माहितीये बर्थडे येतं मग काहीतरी वेगळं थोडंसं. तर मग मी छान असं O3चं फेशियल करणार आहे उद्या ज्योतीकडनं. तर काही नाही असं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. माझी कालची थोडीशी धावपळ होती, खूप वेळ होऊन गेला होता, कारण की सीमाला पण ना वेळ झालेला होता, कारण की ती जॉबवरनं परत टेलर काकांकडे जाते. ती हाफ असं म्हणजे तिची एक परत ड्युटी आहे, टेलर काकांकडे जाते ती, परत तिथे पण अकाउंटंट म्हणून आहे, बरंचसं तिच्या मागे लोड असतो. मग मी घरी येऊन लागले, तसं मी सांगितलंच, पुढे मी कंटिन्यू करेल व्हिडिओ. तर एवढी शॉपिंग झाली माझी. आणि तुम्हाला माहिती आहे फेशियल किट मी भार्गवी म्हणून ते दुकान मी दाखवलं होतं मागच्या कॉस्मेटिक, हे मी तिथूनच घेतलं, कारण की ना, आणि हे किट आहे ना फक्त मला 700चं आलेलं आहे. तुम्ही बाहेर बघाल ना हे 900चं येईल, किंवा याच्यावर प्राइसच 950 रुपये आहे. पण काकांकडे डिस्काउंट मिळतो, तुम्हाला माहितीच आहे, म्हणून मग आम्ही तिथेच घेतो सगळं पार्लरचं सामान. आणि
राहिला प्रश्न, आमच्या मागे खरंच सिरियसली आता सध्या धावपळ आहे. तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी मला शेअर करायच्या आहे, दाखवायच्या आहेत. काय नियोजन चालू आहे किंवा काय यांची गडबड चालू आहे मला खरंच दाखवायचं आहे. तेही मी तुम्हाला सांगेल आणि लवकरच मी काही गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा धावपळीचा कालचा आजचा कसा वाटला तर काही गैरसमज करू नका का हिने कालचं दाखवलं आजचं दाखवलं. सिरियसली मला काल आहे ना बऱ्याचशा तिथे काही ठिकाणी ना व्हिडिओ अलाउड नव्हता. तर आपण आहे ना ज्या गोष्टी त्या लोकांना कम्फर्टेबल नाही तर मग असं आपण करू शकत नाही का नाही आम्हाला काढायचंच आहे. ते मी पहिले परमिशन घेऊन टाकते का तुमच्या इथे व्हिडिओ अलाउड आहे का. ते जर हो म्हटले तर ठीक आहे, नाही तर मग ठीक आहे नाही का. तर जिथे जिथे मला पॉसिबल वाटलं मी तिथे काढले, तिथं नाही वाटलं तिथे उगाच नको बळजबरी नाही का, म्हणून मी काढले नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी शॉपिंग कशी वाटली, परत साडी कशी वाटली, मी काय म्हणजे मी कोणता ड्रेस घालावं तेही तुम्ही सांगा. तर कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. टेक केअर. हॅपी थंडी.